अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेला उपस्थित भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्वांचे नेते आदरणीय दादा, आदरणीय आमचे मार्गदर्शक सागर शेठ, सर्व सन्माननीय नगरसेवक व पत्रकार बंधू यांचं मी नगरपंचायत कार्यालयामध्ये हार्दिक स्वागत करतो, हार्दिक अभिनंदन करतो। आपल्या उपस्थितीबद्दल आपल्याला धन्यवाद देतो। आपल्या इथे 2 दिवसापूर्वी 3 तारखेला आपले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, आपल्या सगळ्यांचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण होणार होतं। आम्ही सगळी नगरपालिकेने जय्यत तयारी त्याच्यासाठी केली होती। पत्रिका वगैरे छापून सगळ्या आमंत्रण देऊन वैयक्तिक माझ्याकडच्या भोजनाचे आमंत्रण सगळ्यांना गेले होते। परंतु दुर्दैवाने काही तांत्रिक चुका रात्री त्याच्यात राहून गेल्या की जी अंतिम प्रशासकीय मान्यता त्याला पाहिजे होती कलेक्टर साहेबाची, ते बाहेरगावी असल्यामुळे ते काय आम्हाला मिळू शकली नाही आणि 2-3 दिवस सलग सुट्ट्या आल्या। त्याच्यामुळे आम्ही या विश्वासात राहिलो की इतका मोठा कार्यक्रम आहे, आपल्याला 5 वाजतापर्यंत ती परवानगी येऊन जाईल। परंतु ती दुर्दैवाने ती परवानगी आली नाही। मग रात्री 9-9:30 वाजता आम्हाला हे सगळं कळलं की परवानगी नाही आणि त्याच्यामुळे तो दुर्दैवाने कार्यक्रम रद्द करावा लागला। आणि कार्यक्रम रद्द करत असताना जे आंदोलन झालं, त्यांना ज्या वेदना झाल्या किंवा गावाला ज्या वेदना झाल्या, त्याच तीव्र वेदना आम्हा सगळ्या मंडळीला, सगळ्या नगरसेवकांना, आम्हाला सगळ्यांना झाल्या आहे। ती काही शोभनीय बाब नाही आमच्यासाठी आणि म्हणून या घटनेच्या बाबतीमध्ये आम्ही काही कार्यकर्त्यांना, आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना दादाच्या जीनमध्ये बोलवून घेतलं होतं। सागर शेठ होते, मी होता, धीरज होते, सगळे नगरसेवक होते। दादाने प्रचंड समजावून सांगण्याचा त्यांना प्रयत्न केला, पण ते काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे ते तिथे या करून बसले। मग त्याच्यानंतर आम्ही तिथे गेलो, दादा गेले, मी गेलो, सागर शेठ होते, आमचे सगळे शांताराम बापू, सगळे नगरसेवक होते, सुनील होता आणि त्यांना आम्ही दोघींनी विनंती केली। म्हणजे यांनी तर इतकं टोकाचं बोलले त्या ठिकाणी की बा आता तुमचे पाय पडून घेऊ का मी? झाली चूक आम्ही मान्यच करतोय ना, चूक झालीच। मी सुद्धा जरी ते शिवच्या संबंधीचा विषय असला तरी नगरपालिकेचा प्रमुख या नात्याने माझी जबाबदारी होती। मी 2-3 चुका मान्य करून घेतल्या। म्हटलं भाऊ तुमच्या समोर मी उभा आहे, आता आमची चूक झालीच आहे। ते वातावरण बरंच निवडलं त्या ठिकाणी। परंतु दुर्दैवाने काय झालं याच्यामध्ये, ते आंदोलन थोडंसं बाजूलाच राहून गेलं आणि त्याला राजकीय वळण त्याच्यात लागून गेलं। त्या पोरांची इच्छा नव्हती, जे बसले होते ते धारकरी वगैरे, की या बाकीच्या लोकांना यावं का करावं की ते हातात घ्यावं, पण दुर्दैवाने त्याला असं वळण लागून गेलं। मग पुन्हा 1000-1500 कार्यकर्ते संध्याकाळी रात्रीच्या वेळेला तिथे जमले। मला तिथल्या 2-4 आंदोलकांचा फोन आला की भाऊ तुम्ही या, 5 मिनिटं पुन्हा दिलगिरी व्यक्त करा आणि हे आंदोलन आम्ही संपवून टाकू। मग मी गेलो, कारण मला विश्वास होता की हे सगळे कार्यकर्तेच आहेत। त्याच्यामुळे मी गेलो तिथे। मी त्यांना पुन्हा समजून सांगितलं, पुन्हा माफी मागितली की हो झालेला प्रकार काय योग्य नाही, आम्हालाही त्याची बरं का खंत आहे। आता या सगळ्या प्रोसिजर पूर्ण करून आपण तो भव्य दिव्य असा कार्यक्रम करू। म्हणजे आता आम्हाला तारीख सांगा। म्हटलं अजून परवानगी नाही हातामध्ये, पुन्हा त्या चिठ्ठ्यावर तो खेळ करायचा का? म्हणून मी त्यांना सांगितलं सगळ्या परवानगी आल्यानंतर आम्ही तुम्हाला बोलवून घेऊ, दादा राहतील, हे राहतील आणि त्याच्यानंतर आम्ही ती तारीख एक निश्चित करू, अशा प्रकारचं त्यांना आश्वासन दिलं। त्याच्यानंतर दादांना बोलवलं त्यांनी, दादा गेले। दादानी पुन्हा हीच माफी मागितली, समजून सांगितला विषय की बा तिथे आता चूक झालीच आहे आमच्याकडून, बरं का। त्याच्यामुळे
पण ते काय बाकीच्या लोकांनी भरपूर तिथे हवा दिल्यामुळे ते काय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते की आता आम्ही करू. त्यांना आम्ही समजून सांगितलं की अनेक प्रकारच्या वाच्यामध्ये कायदेशीर बाबी उभ्या राहतील, पुतळा जमा होऊन जाईल पोलीस स्टेशनला, तर तुम्हाला विनंती असं काही करू नका. मग शेवटी त्यांनी स्वतःच निर्णय घेतला की पुतळा वगैरे काय आपण अनावरण करणार नाही. पण मग त्यांनी सांगितलं लवकरात लवकर तुम्ही परवानगी आणा आणि भव्य दिव्य असा कार्यक्रम करा. आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी निघून गेलो, हे तिकडे गेले, मी येऊन गेलो. त्याच्यानंतर ते सगळे गेले. असा तो या संबंधीचा विषय. आणि याच्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या विषयी कोणामध्ये या हिंदू तर सोडा, मुस्लिम समाजामध्ये सुद्धा अनादर नाहीये. अनादर नाही, सगळ्यांना प्रचंड आदर आहे महाराजांचा. ते आपलं जीवशकंठस्य विषय येतो. त्याच्यामुळे बरं का असं जाणून बुजून करण्याचा विषयच येत नाही. आम्ही 5-7 दिवस तिथे सगळे आमची मंडळी, सगळे नगरसेवक त्या ठिकाणी थांबले, रात्रंदिवस काम केले, पत्रिका लिहिल्या. असं कोणी जाणून बुजून करणार नाही. आणि जाणून बुजून करण्याचं इंटेन्शन काय 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 समज, ते काय राजकीय व्यक्ती आहे का काय आहे? एक ईश्वराचं स्वरूप आहे छत्रपती शिवराया, ईश्वराचं स्वरूप आहे, दुसरं नाही का? त्याच्यामुळे त्यांच्याविषयी काय असण्याचं कारणच नाही. त्याच्यामुळे पुन्हा मी आज पत्रकार परिषदेमध्ये नगरपंचायतच्या वतीने पुन्हा दिलगिरी त्या विषयाची व्यक्त करतो की ते आमचं चुकलंच आहे, चुकलंच आहे. आणि मला कोणाच्या विषयी काही आक्षेप नाही, कोणाच्या विरुद्ध मला काही बोलायचं नाही. आलं का लक्षामध्ये? तुम्ही आमची बाजू समजून घ्या आणि अशा प्रकारचं मूल्यांकन करून आपल्या आपल्या लोकप्रिय दैनिकामध्ये आमचा विषय मांडा, जेणेकरून समाजामध्ये जाईल.